आज ईशान्य मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या या रॅलीच्या निमित्तानं काही वेगवेगळ्या गोष्टी देखील पाहायला मिळत आहेत। खास करून वाराणसीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच विजयी होणार अशा पद्धतीची भावना या कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याचंच एक ग्राफिक्स या ठिकाणी तयार करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विजयी भव अशा आशयाचं हे एक ग्राफिक्स करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार अशा पद्धतीचीच या ठिकाणी या ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची आई या ठिकाणी तिलक लावते आणि एक विजयी भवची भावना या निमित्तानं ते व्यक्त करतायत अशा पद्धतीचं हे ग्राफिक्स या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते आहेत आणि देशाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या भावना या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही एक ग्राफिक्स तयार केलेलं आहे। ग्राफिक्स तैयार किया है। इतना 100% का कॉन्फिडेंस है कि मोदी सरकार ही आएंगी और 400 पार और अगली बार 500 पार। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये 500 पार चाहिए हमको, 500 पार हमको चाहिए, 500 पार। आपण पाहतोय हा एक उत्साह सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि 500 पारचा नारा आता या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे आणि या ग्राफिक्सच्या माध्यमातून विजयी भव असा एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील अशी ही भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांना केलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकर्षक टोप्या असतील, झेंडे असतील, यासोबतच दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये झेंड्यांची लाईन, हातामध्ये कमळ अशा पद्धतीचं लोगो घेऊन ही सर्व मंडळी उभी आहेत। मैं हूं मोदी का परिवार, भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचे हे फ्लेक्स आणि झेंडे आपण पाहतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं हे सर्व कार्यकर्ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। अरविंद बारके, निलेश उदावरे, एबीपी माझा, घाटकोपर, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।